नमस्कार. मी रोटरी अनघा, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 सिनर्जी पासपोर्ट क्लब आणि प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अँड कोचिंग सेंटरच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज नेहमीप्रमाणे हार्मनी विदिनच्या सीझन 2चा सेकंड सेशन आहे डॉक्टर दामलेंचा ह्या वर्षाचा, आणि बीपी आणि भीतीचा 6वा भाग आहे. त्यामुळे हा सेशन कंटिन्युटीमध्ये चालू आहे. ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांना सगळे भाग पुन्हा मिळतील सुद्धा. हा सेशन संपल्यानंतर पुन्हा अपलोड केल्यावरती सगळे तुम्हाला मिळतील, तेव्हा तुम्ही सगळे मागचे क्वेश्चन हे करा. आणि कुणीही प्लीज कृपया आपले मोबाईल हे स्पीकर्समध्ये ऑन करू नये, कारण मगाशी पण मी एक दोघांचे बंद केले तर तसं त्यांनी डिस्टर्ब होतं इतरांना. तर प्रत्येकाने आपले मोबाईल स्पीकर्स शक्यतो बंद ठेवावे. स्क्रीन ऑन केली तरी काही हरकत नाही. आणि जे काही प्रश्न उत्तरं असतील त्याच्यासाठी मध्ये मध्ये हात वर करून किंवा माईक ऑन करून डिस्टर्ब करू नका. तर सेशन संपल्यावरती दामले डॉक्टर तुम्हाला स्वतःहून संधी देतील, त्यावेळेला सगळ्यांनी एक एक करून आपले हे ऑन करा. नमस्कार डॉक्टर दामले, तुम्ही सुरू करू शकता सेशन. थँक्यू. माझा स्क्रीन शेअर करतो मी. कार्यारंभक बुद्धिदाता श्री गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, जितेंद्रिय महाबली हनुमान, माझे गुरु राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित, माझे आदरणीय पद्मभूषण डॉक्टर BM हेगडे, फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन म्हणून ज्यांना ओळखलं जातं सर विल्यम ऑस्लर, यांना वंदन करतो. अनादि अनंत स्त्री शक्ती, या स्त्री शक्तीला वंदन करतो, तिची पूजा करतो. आणि आपण उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर, BP आणि भीती याचा आयुर्वेदीय दृष्टिकोन आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. मागचे 5 भाग आपण बघितलेले आहेत. असाच विचार सर्व व्याधींमध्ये करावा अशी माझी शेवटची स्लाइड होती असं मला आठवतंय. त्याच्या आधीची जी एक स्लाइड होती त्या स्लाइडमध्ये मी एक गोष्ट सांगितलेली आहे. ज्यांनी मागचं लेक्चर ऐकलेलं नव्हतं त्यांच्यासाठी पुन्हा एक गोष्ट ती रिपीट करतो. जसं त्या पावभाजीवाल्याची गोष्ट सांगितली. पावभाजीवाल्याकडे जाऊन 4 जणांना त्रास होतो. 4 जणांचे पावभाजी एकच असते किंवा पिलेलं पाणी तेच असतं, पण त्याची कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक 3 स्तरावर असतात. माझा आवाज येतोय ना? तर अशी जी 3 कारणं असतात त्या 3 कारणांचा 3 पद्धतीने विचार करायचा. जसं लूज मोशन मानसिक स्तरावर असेल तर त्यांना त्यांच्या खाण्यामध्ये जायफळ घेतलं गेलं तर मानसिक स्तरावर सुद्धा उपचार होऊ शकतो. शारीरिक स्तरावरचा उपचार करायचा तर ज्यांना नुसतं अतिसार आहे त्यांनी नुसतं सुंठ खाल्ली तरी चालते. ज्यांना आध्यात्मिक व्याधी आहेत त्यांनी सुंठ आणि जायफळ एकत्र करून नामस्मरण करत खाल्लं तर त्याचा फायदा पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये यासाठी होऊ शकतो. असाच विचार सगळ्या व्याधींमध्ये करावा. जसा रक्तदाब वृद्धीमध्ये करायचा किंवा कॅन्सरमध्ये करायचा, डायबिटीज मध्ये करायचा किंवा आणखी मधुमेहामध्ये करायचा. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरावर सगळे व्याधी विभागले जातात. रक्तदाब वाढण्याची सर्वसाधारण कारणं, आध्यात्मिक कारणांचा जर विचार केला, आपण शारीरिक कारण सगळ्यात शेवट बघणार आहोत. आध्यात्मिक कारण कमी आहेत म्हणून मी मुद्दाम आध्यात्मिक कारण. सर्वसाधारण कारणं आपण जी आहेत ना ती सगळी बघितली, त्याच्यातली आध्यात्मिक कारण काय आहेत याचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर त्याची आध्यात्मिक कारण हे पूर्वजन्मातील पाप हे येऊ शकतं. रक्तदाब वाढणं मी मागे एकदा सांगितलंय माझ्या व्याख्यानात. 5 व्याख्यानं जी आहेत आधीची झालेली ती नीट ऐकली तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळणारे आहेत. की रक्तदाब वाढणं ही खरोखरच गरज आहे का? तर हो, ती गरज आहे. म्हणजे प्रश्नांची उत्तरं समजा जर द्यायची झाली तर रक्तदाब वाढणं ही तुमची गरज आहे. रक्तदाब कमी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. आणि त्यामुळे
जे वाढलेलं दिसतं ही त्यावेळेची गरज असते. आता हे कॉन्स्टंटली वाढतच राहतंय. जे 250 150 हे कॉन्स्टंट आहे. तुम्ही काही औषधं घेतली तरी ते तेवढंच राहतं. असं वाढणं जे आहे म्हणजे जे सर्वसाधारणपणे सगळ्यांमध्ये सांगितलं जातं की 120-80 असा रक्तदाब असावा. परंतु आता काय झालं 120-80चं 140 झालं तरी लगेच गोळ्या सुरू करतात. 80चं लगेच 90 झालं तरी लगेच अटॅक येण्याची शक्यता असं डॉक्टर सांगून मोकळे होतात. असं एवढं घाबरण्याची आवश्यकता नाहीये. पण जर अगदी ते 250-150 असेल तर त्याची कारणं काय असू शकतात त्याचा विचार जर केला तर ते आध्यात्मिक म्हणजे पूर्वजन्मातील पाप असं सुद्धा असू शकतं. काही आजार असे आहेत की जे त्याची कारणं या जन्मात नाही मिळत आपल्याला शोधता पण येणार नाही. कॅन्सर सारख्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला या कारणांचा विचार आपल्याला असा करता येऊ शकतो की एखादी व्यक्ती कॅन्सरग्रस्त आहे असं डॉक्टरने लेबल लावून त्याला मोकळे झाले. अरे या व्यक्तीला कॅन्सर कसा झाला? ही व्यक्ती काय दारू पित नव्हती, गुटखा खात नव्हती किंवा आणखीन काही छंद या व्यक्तीला नव्हते, नॉनव्हेज पण खात नव्हती, हॉटेलिंग ही व्यक्ती काही करत नव्हती किंवा आणखीन काही वेगळी केमिकल्स पोटात त्यांच्या जात आहेत असंही काही नव्हतं. मग त्यांना काय होतो त्रास? का झाला त्रास? असा त्रास का झाला? तर याचं कारण आध्यात्मिक असतं. पूर्वजन्मात काहीतरी पाप केलेलं असतं आणि त्या जन्मातलं पाप फेडण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. जसं पुण्य मिळवण्यासाठी हा जन्म आहे तसं पाप फेडण्यासाठी सुद्धा हा जन्म आहे असा विचार करायचा. आता डॉक्टर नीतू मांडके यांचं आपल्याला उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर नीतू मांडके हे मुंबईमधले केवळ मुंबईमधलेच नाहीत महाराष्ट्रामधले नव्हे तर देशातले नामांकित सर्जन होते. हार्ट सर्जन होते आणि त्यांचा मृत्यू वयाच्या 56व्या वर्षी व्हावा हे कुठेतरी न पटणारं समीकरण आहे. मध्यंतरी अहमदाबादमध्ये एका कार्डिओलॉजिस्टची कॉन्फरन्स सुरू होती. 40-50 कार्डिओलॉजिस्ट होते आणि त्या कॉन्फरन्स मध्येच एका कार्डिओलॉजिस्टला जो वयाने अगदी 30-32चा होता त्याला अटॅक यावा आणि त्याला लिफ्टमध्ये जाईपर्यंत त्याच्यावर उपचार काही न झाल्यामुळे त्यांना स्वर्गवास भोगावा लागला. मग हे काय आहे? हे का होतो असा हार्ट अटॅक किंवा असा रक्तदाब वाढून पुढचे आजार? तर ह्याला पूर्वजन्मातलं पाप असं सांगितलेलं आहे. हे मी आयुर्वेदानुसार तुम्हाला याची कारणं सांगतोय. ॲलोपॅथीमध्ये जर तुम्ही शोधायला गेलात तर असा आजारच नसतो आणि आध्यात्मिक कारणं त्याची काही माहितीच नसतात. जरी त्यांच्या शास्त्रामध्ये स्पिरिच्युअल सायन्स असलं तरी त्याच्यावर त्यांना एवढं संशोधन करता आलेलं नाही कारण ती संशोधनाची दृष्टी जी पाहिजे ती भारतीय असली तरच त्यांना संशोधन करता येणार आहे. अन्यथा ती दृष्टी नसल्यामुळे त्यांना ते उत्तर मिळता येत नाही. दुसरं कारण आहे स्वभावातले दोष. माझ्या स्वभावामध्ये जर पहिल्यापासून माझा स्वभाव जर रागीटच आहे माझी मुळातच सिंह रास जर असेल किंवा कर्क रास जर असेल तर मुळात स्वभावामध्ये जे दोष आहेत हे तुम्ही टाळू शकत नाही. आता रास जन्म घेताना जी माझी रास आली ती रास पक्की झाली. आता मिथुन रास ही थोडीशी मिश्किल रास आहे. वृषभ रास ही थोडीशी सौंदर्यवान रास आहे. आग्रही भूमिका धरणारी रास आहे. आता तुम्ही म्हणणार हे तुम्ही आता मध्येच ज्योतिषशास्त्र कुठे आणलं? आहे ना आयुर्वेदाचा ज्योतिषशास्त्राशी सुद्धा संबंध आहे. त्यामुळे या सगळ्यांना ओढून ताणून मी आणलेलं नाहीये. अगदी सहजपणाने जे येतंय ते मी बोलत जातोय. आयुर्वेदात अष्टांग आयुर्वेद सांगितलाय. त्याच्यात काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्टा जरा आणि वृषा अशा 8 गोष्टींचा उल्लेख केलाय. त्याच्यात ग्रहशास्त्र सांगितलंय. त्या ग्रहशास्त्रामध्ये उल्लेख आहे आपल्या ग्रहांचा म्हणजे रवी बुध गुरु मंगळ शनी यांची वेगवेगळी युती होणं किंवा कालसर्पयोग असणं काही वेळा वेगवेगळे युतीमधले ग्रह बदललेले असणं आणि याचा आपल्या शरीराशी संबंध आपल्या विचारांशी संबंध असणं आपल्या व्यवसायाशी संबंध असणं हे सगळं आपल्याला आधीपासूनच ठरलेलं असतं आणि आपण फक्त प्यादी आहोत. आपण जसा ते नियती आपल्याला फिरवत जाते तशी आपण फिरत असतो. तटावरची प्यादी जशी आपण फिरवतो तशी ती प्यादी फिरतात. त्याच पद्धतीमध्ये ही काही कारणं आहेत. त्याच्यात एक आहे स्वभाव दोष. माझा स्वभाव जर पहिल्यापासूनच रागीट असेल खुनशी असेल बदला घेण्याची वृत्ती असेल खून का बदला खून अशी जर वृत्ती असेल तर हे रक्तदाब हा कायम वाढलेलाच राहणार आहे. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची या कारणामध्ये स्वभाव दोष हे कारण येऊ शकतं. पिढीतले दोष जसं मधुमेह. आता ज्या घराण्यामध्ये मधुमेह आहे त्या घराण्यामध्ये पुढे मधुमेह होण्याची शक्यता काही पटीने वाढत जाते. अर्थात हा सर्वसाधारणपणे नियम आहे. सगळ्या मधुमेही पेशंटच्या मुलांना डायबिटीस होतोच असं काही नाही. आता आमच्या घराण्यामधलंच आमच्या दामले घराण्यामधलं एक उदाहरण सांगतो. आमच्या दामले घराण्यामध्ये आमच्याच भावामध्ये माझ्या 3 चुलत भावांना डायबिटीस आहे
आणि त्यात ते तिघही सख्खे आहेत. त्यांच्या वडिलांना डायबिटीस आहे, पण त्यांच्या आईला डायबिटीस, त्यांच्या आईला म्हणजे माझ्या काकूला डायबिटीस नाहीये. ती तर दुसऱ्या घराण्यातून आलेली आहे. वडिलांपासून निर्माण होणारा आजार पुढच्या पिढीमध्ये जातोय. जसा डायबिटीस गेला तसा रक्तदाब सुद्धा जाऊ शकतो, तसा हार्ट अटॅक सुद्धा जाऊ शकतो, तसा कॅन्सर पण जाऊ शकतो. आणि आयुर्वेद हे सुद्धा मानतो की काही आजार पिढीमुळे होणारे आहेत. स्किन डिसीज मधले काही आजार हे पूर्वजन्माचे दोष म्हणून अगदी स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे. परंतु आज मॉडर्न मेडिसिन यावर टीका करतं आणि असं सांगतं की असे पूर्वजन्मातले आजार काही येत नाही. परंतु पूर्वजन्मातले स्किन डिसीज मधले महारोगासारखा आजार किंवा स्किन मधले काही आजार हे जन्मतः आलेले आहेत. आता या आठवड्यात माझ्याकडे 2 मुलं अशी आलेली आहेत. याचं वय 5 वर्ष, एकाचं तर 1.5 वर्ष आहे आणि एकाचं 5-6 वर्ष आहे. ह्या 2 मुलांना संपूर्ण अंगावर बॉईल्स आहेत, फोड आहेत आलेले. हे फोड येण्याचं कारण ॲलोपॅथीमध्ये पण कळलेलं नाहीये, त्यांना पण कळलेलं नाहीये. आयुर्वेदाची औषधं देऊन तात्पुरत्या प्रमाणात फरक पडतोय, परंतु त्यांना संपूर्ण अंग जळल्यासारखी चावडी आहे. बोट लावलं तरी भीती वाटते, बघितलं तरी भीती वाटते, फोटो सुद्धा काढू नये असं वाटतंय. एवढा त्या सगळ्या मुलांचा, दोन्ही मुलांचा स्किनचा जो भाग आहे हा असा वर उचललेला आहे, चामडीपेक्षा वर उचललेला आहे. वृक्ष चामडी नाही, कोरडी चामडी नाहीये, परंतु ती चामडी अशी भाजल्यासारखी वर उचलल्यासारखी झालेली आहे. त्याच्यातनं पाणी येतंय, लालबुंद जखमा आहे तिथे, स्त्राव पण त्याच्यातनं येत आहे. आता हे आजार जे आहेत हे आध्यात्मिक आजार म्हणजे पिढीतले दोष, त्यांच्या घराण्यातले दोष. त्यांच्या आजोबांना तसा दोष होता, एकाच्या हिस्ट्रीमध्ये असं मिळालं, त्यांच्या आजोबांना असा स्किन डिसीज होता, तो आता पुढे नातवाकडे फॉरवर्ड झालेला आहे. तर काही आजार पिढीतले येत असतात. तसाच रक्तदाब हा आजार सुद्धा पिढीतला येऊ शकतो असं सर्वसाधारणपणे कारण आध्यात्मिक कारणामध्ये सांगता येतं. निद्रा विकृती, जसे रक्तदाब वाढण्याची झोपच जर लागत नसेल, स्वप्न पडतंय. आता हे जे कारण आहे हे कारण कसं आहे, झोप पूर्ण होत नाहीये, रात्री झोपेत अचानक स्वप्न पडतायत. त्या स्वप्नामध्ये मी कुठेतरी आकाशात उडतोय आणि मध्येच माझा पंख तुटतो आणि वरनं मी एकदम खाली येतो, किंवा त्या वॉटरफॉल मध्ये आपण वर जातो आणि तिथनं एकदम असं उडतो, 50 फूट खाली येऊन त्या पाण्यामध्ये धपकन पडतो. आता हे जे काही हवेत तरंगणं आहे किंवा उंचावरनं उडणं आहे किंवा डोंगरावरनं खाली गडगडत येणं आहे, एखाद्या अपघातामध्ये सापडणं आहे किंवा बांगलादेश मधल्या एखाद्या रिसॉर्ट्स मध्ये, धार्मिक जंगलींमध्ये आपण अडकलोय किंवा आपण त्या जागी असतो तर काय झालं असतं, आपलं घर कसं पेटवलं असतं, मी जर हिंदू असेल तर अशा पद्धतीने मी आता सध्या आज माझ्या मनात असे असंख्य वेळा विचार येऊन गेले, मी जर बांगलादेशमध्ये असतो तर मी माझ्या संरक्षणासाठी काय केलं असतं. हा विचार जरी माझ्या मनामध्ये आला तरी माझ्या अंगावरचे रोमांच उभे राहतात, माझ्या अंगातलं रक्त असं सळसळतंय की काय करायचं. या आम्हाला जे काफिर म्हणतात त्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी बिंडोक टाळकी सगळी तिथे त्या बांगलादेशमध्ये भरलेली आहे. यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येऊ शकेल ह्याचा विचार केला तरी सुद्धा रक्तदाब वाढतोय. नाही का वाढत सांगा मला? वाढतोय. ती आता ती फोगट, ती 100 ग्रॅमसाठी तिचं पदक हुकलं जाऊ देत, ती ऑलिम्पिक स्पर्धाच तिची रद्द करण्यात आली. आता तिचा रक्तदाब किती वाढला असेल. जेव्हा तिचं वजन 2 किलो 100 ग्रॅमने वाढलेलं होतं असं जेव्हा लक्षात आलं, रात्रभर ती प्रयत्न करत होती आणि ती जागरण तिने केलेली आहे. निद्रा विकृती आता इथे मी म्हणतो, जी झोप तिने आवश्यक होती ती पूर्ण करायला पाहिजे होती पण तिने ती पूर्ण केली नाही आणि तिला जागरण करून नको तेवढे व्यायाम तिने रात्री केले आणि 2 किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. अशी एक बातमी आली की तिने 2 किलो वजन कमी केलं पण वरचं 100 ग्रॅम मात्र वजन तिला कमी करता आलं नाही. तिची झोप पूर्ण झाली नाही, तिच्या शरीरामध्ये फ्लुइड बॅलन्स जो होता तो नीट राखता आला नाही, तिच्या डाएटी मधल्या तिच्या काही सवयी असतील तर त्या बदलता आल्या नाहीत, काही औषधं दिली गेली असतील त्याच्यामध्ये काही औषधं वजन वाढवणारी औषधं होऊ शकतात. हाय प्रोटीन डाएट जर घेतला गेला असला आणि जर तिला शरीराकडनं जर तेवढी साथ मिळाली नसली तरी सुद्धा जागरण ही सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. आणि आज लहान मुलांमध्ये, तरुण मुलांमध्ये हा जो मोबाईल हातात आलेला आहे हे रक्तदाब वाढण्याचं एक सर्वसाधारण कारण आहे. आता हे आध्यात्मिक कारणामध्ये का, तर त्या मुलांचा जन्म जर 50 वर्षापूर्वी झाला असता तर त्याला ते भोगावं लागलं नसतं. पण आजच्या काळात जर त्या मुलाने जन्म घेतलाय तर मोबाईल ही त्याची गरज झालेली आहे. शाळेत जाताना त्याला मोबाईलच हवा असतो कारण त्यांचा सगळा होमवर्क त्या मोबाईलवर, त्या फाईल्सवर किंवा त्यांच्या ऑफिस रूम मध्ये आलेला असतो. त्यामुळे त्यांची होमवर्क पूर्ण करण्यासाठी त्यांना मोबाईल देणं पण आवश्यक असतं. आता हा आध्यात्मिक त्रास असं म्हटलं तर माझं काय चुकलं सांगा मला.
म्हणजे जसं झोप लागत नाहीये, जागरण करून करून सगळं सगळं करायला लागतंय, ही आध्यात्मिक कारणं आहेत. गर्भविकृतीमध्ये गर्भामध्ये मुळातच लिव्हरची डेव्हलपमेंट नीट नाहीये, किडनीची डेव्हलपमेंट नीट नाहीये, हृदयाची डेव्हलपमेंट नीट नाहीये आणि मग त्याचा रिव्हर्स परिणाम म्हणून रक्तदाब वाढतोय. लहानपणापासूनच वाढलेला दिसतो. एक मुलगा आला माझ्याकडे, 5 वर्षाचा मुलगा, रक्तदाब वाढलेला मुलगा. आता त्याचा रक्तदाब का तपासावं वाटलं मग त्या डॉक्टरांना, हेही माझ्या लक्षात आलेलं नाही. तपासलं तर सगळे रोग आपल्याला होऊ शकतात. तपासलंच जर नाही तर रोग होण्याची काही आवश्यकताच नाहीये, असंही माझ्या आता ऑब्झर्वेशन मध्ये माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे. हे काही आजार जे आहेत गर्भविकृतीमध्ये आपल्याला दिसू शकतात. रक्तदाब वाढण्यामध्ये आध्यात्मिक कारण. आता मानसिक कारणं जी आहेत ही सर्वसाधारण कारणं काय असू शकतात, तर चुकीचे गर्भसंस्कार. चुकीचे गर्भसंस्कार म्हणजे योग्य गर्भसंस्कार जर झाले तर आपण त्या गर्भाला आईच्या पोटामध्ये असताना अत्यंत उत्तम चांगलं जेवण किंवा सात्विक आहार, सात्विक विचार, सात्विक वातावरण, सात्विक सत्संग असं जर ठेवलेलं असेल तर त्या मुलाला अतिशय चांगलं ऍटमॉस्फिअर किंवा सुरक्षित वातावरणामध्ये तो गर्भ वाढलेला आहे. आता मला सांगा, त्या पुन्हा बांगलादेशचं उदाहरण देईल. आता ज्या बांगलादेशमध्ये ज्या गर्भिणी आहेत त्यांची मानसिकता कशी असणार आहे? त्या मुलांवर जे काही गर्भसंस्कार होणार आहेत, आता जे काही अनुभवतायत ती हिंदू घरं मी म्हणतो पर्टिक्युलरली, किंवा त्या आवामी लीगची जी काही लोक आहेत ज्यांचे सगळ्यांचे खून कत्तली केल्या जात आहेत, त्यांच्या घरामध्ये ज्या गर्भिणी आहेत त्या गर्भांवर काय परिणाम होत असेल? आपण जस्ट इमॅजिन, कल्पना जरी केली तरी आपला रक्तदाब असा वाढायला सुरुवात होते असं लक्षात येतं. चुकीचे गर्भसंस्कार होत असतील, माहीत नसल्यामुळे पण अज्ञानापोटी, पण मला माहिती आहे सगळं असं गृहीत धरून अतिशहाणपणाने जेव्हा आपण एखादं पाणी पिणं असेल, अति पाणी पिणं असेल, नारळाचं पाणी पिणं, गर्भसंस्कारामध्ये चुकीचा गर्भसंस्कार कुठे आहे तर पाणी पिणं. आता त्यांच्या मानसिकतेमध्येच असं आहे की पाणी जास्त पिल्यामुळे रक्तदाब नॉर्मल राहतो किंवा पाणी पिल्यामुळे किडनी फंक्शन चांगली राहतात. हा सगळा चुकीचा आहे. किंवा त्या गर्भिणीने रोज नारळाचं पाणी पिलं पाहिजे, म्हणून तो नवरा इतका खुश होतो की 9 महिने त्यांच्या घरामध्ये ती स्त्री 900 नारळ ती पित असते. दिवसाला, महिन्याला 30 नारळ, असे 9 9 27 270 नारळ ती पाणी तर पित असेल बाई. मला सांगा, हा चुकीचा गर्भसंस्कार नाहीये का? चुकीच्या मानसिकतेमुळे निर्माण झालेला हा रक्तदाब असतो, तो त्या गर्भाला बिचाराला भोगावा लागणार आहे. घरात इतरांना आलेला अर्धांगवायूचा झटका. मानसिकता आपली अशी असते की त्यानं झालेला त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपणही जरा ते पथ्य पाळूया असं जे काही पाळलं जातं, आणि त्या पाळणुकीमध्ये चुकीचे संस्कार जेव्हा आपण आहारातले करत जातो तेव्हा गडबड होते. सर्वांचं एक उदाहरण सांगतो. दवाखान्यात एक बाई आली. त्या दवाखान्यात त्या आलेल्या बाईचं मी नाडी हातात धरली आणि नाडी हातात धरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिची नाडी खूप वेगात चाललेली आहे. तिची स्किन सगळी अशी श्रंक झालेली आहे. तिचे गुडघे कदाचित दुखत असणार आहेत, कारण ती चालतानाच जे असं गुडघ्यावर हात ठेवून आलेली होती. मी नुसतं नाडीवर हात ठेवून विचारलं की तुमच्या घरात कोणी हार्ट अटॅक आलेला पेशंट आहे का? तर तिने असं चमकून लगेच माझ्याकडे बघितलं. म्हणजे तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला माझ्या नाडीतनं कळलं का की आमच्या घरात कोणाला अटॅक आलेला आहे किंवा आणखी काही आजार सुरू आहे? म्हटलं याला नाडी बघण्याची आवश्यकता नाहीये. सर्वसाधारणपणे जनरल नॉलेज GK जरी मी माझा वापरला तरी मला कळतंय की तुमच्या घरात कोणते कोणते आजार असणार आहेत. कारण तू आता ज्या घराण्यामधनं माझ्याकडे आली आहेस त्या घरामध्ये जर हार्टचा पेशंट असेल तर त्या हार्टच्या पेशंटला सांगितलेलं जे पथ्य आहे ते पथ्य तो पेशंट पाळतोय. डॉक्टरनी त्या पेशंटला सांगितलेलं पथ्य असतं, परंतु ते पथ्य सगळ्यांनाच घरात लागू केलं जातं असं काहीच वातावरण घरात निर्माण होतं, अशी मानसिकता निर्माण होते. आणि मग ते पाणी जास्ती प्या, त्याला सांगितलेलं आहे, मग घरात सगळे जण पाणी पितात 5-5 लिटर. अरे हा मूर्खपणा आहे सगळा, असं नाहीये करायचं. त्या पेशंटच्या गोळ्या ज्या दिलेल्या आहेत त्या गोळ्या एवढ्या उष्ण असतात, त्या गोळ्या डिझॉल्व्ह होण्यासाठी त्याला ग्लासभर पाण्याची गरज असते आणि म्हणून त्याला ते पाणी जास्ती प्यायला लागलेलं असतं. हा सुद्धा एक थोडासा भ्रमच आहे की प्रत्येक रोगासाठी वेगवेगळी गोळी द्यायला लागते. 10, 12, 15 गोळ्यांची काही खरं आवश्यकताच नाही. जास्तीत जास्त एका वेळेला 3 गोळ्या दिवसामध्ये पुरेशा असतात. पूर्वी एवढ्या 3 गोळ्यांवरच सगळे आजार बरे होत होते. आता या गोळ्यांचं प्रमाण 30 गोळ्यांपर्यंत वाढलेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? तर आताची मेडिकल फॅसिलिटी आणि फॅकल्टी जी आहे ती सगळी याला जबाबदार आहे. तुम्ही घरात एखाद्याला जे पथ्य सांगितलं जातं ते पथ्य घरात सगळेच जण अप्लाय करतात. घरात आता ते मगाशी मी आमच्या घरातलं डायबिटीसचं घराणं असा उल्लेख केला माझ्या चुलत भावांमध्ये. वडिलांना डायबिटीस आहे, 3 मुलांना डायबिटीस आहे, आईला डायबिटीस फक्त नाहीये, पण नंतर 14 वर्षांनी तिला पण झाला. ही पण एक गंमत आहे. का झाला?
तर हा इतरांना आलेला अर्धा भाग असतो. मानसिकता अशी बदलत जाते की त्या चौघांसाठी जर जेवण मला तसंच करायचं असेल तर बरोबर मी पण तसंच जेवण जेवते, अशी जी मानसिकता बदलत जाते. आणि मग त्यांना केलेला काय तिखट मिठाचा शिरा असेल किंवा गोड न घातलेलं जेवण असेल किंवा भात नसलेलं जेवण असेल किंवा कोणत्याही पदार्थात आमटी भाजीमध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये सर्वसाधारणपणे आमटी भाजीत गूळ घातला जातो किंवा गोड पदार्थ घातले जातात. आता त्या घरात जेव्हा आम्ही जेवायला जातो तेव्हा आम्हाला तिथली आमटी आणि भाजी आवडत नाही, पण त्या भाजीमध्ये गूळ किंवा साखर जी काही गोडपणासाठी आवश्यक आहे ती घातली जात नसते. मी जेव्हा काकूला विचारलं की काही चव, हा अरे ती मुळ्याची भाजी आहे ना त्याच्यात आम्ही गूळ घालतच नाही, तुमच्याकडच्या गुळाच्या भाजीमध्ये तुम्ही गूळ घालता. हो म्हटलं आमच्याकडे घालतो आम्ही, आमच्याकडे हे 4 पेशंट आहेत घरात बसलेले, त्यांना गूळ नको असतो, त्यांना गुळ नको असतो म्हणून मी आमच्या सगळ्यांच्याच जेवणातला गुळ बंद केला. त्यामुळे माझ्याही जेवणात मी आता चहा करायचा झाला तर बिनसाखरेचा, मी पण तसाच पिते आता. परिणाम असा झाला त्या काकूवर की त्या विचारांनी तोच आहार, तेच पथ्य, तेच ऐकणं, तेच रक्त तपासणी, तेच ऍटमॉस्फिअर आणि मग तेच डायबिटीज त्या काकूच्या मनातले विचार बदलत जातात, मानसिकता बदलत जाते आणि जसा डायबिटीज वाढू शकतो तसा रक्तदाब देखील वाढू शकतो, कमी होऊ शकतो. आणि इतरांना झालेले आजार जे आहेत याचाही आपल्याला विचार करायला लागेल. जवळच्या झालेल्या व्यक्तीचा मृत्यू जो असतो वियोग जो आहे, विषादो रोगवर्धनानाम असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. रक्तदाब वाढण्याच्या मानसिक कारणामध्ये मृत्यू हे आणखीन एक कारण आहे. सर्व एक पेशंट आला, त्यांचा एक जवळचा मित्र गेला, त्यांच्याच वयाचा जवळचा, आणि यांचं वय जास्ती नाहीये, 57-60 याच वयाचे ते गृहस्थ होते. तर त्यांचा त्याच वयोगटातला एक साथीदार त्यांचा जो त्यांच्याबरोबर काम करत होता त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. तर तो गेला तर त्यांचा जीवस्य कंठस्थ, जो सकाळी त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायला येतोय, चहाला येतोय, दिवसातनं 1-2 वेळा तो हाका मारतोय, फोन येतोय, अशा व्यक्तीला जेव्हा तो मृत्यू येतोय तेव्हा नकळतपणे या व्यक्तीच्या मनामध्ये मृत्यूविषयीचे विचार सुरू होतात आणि मग उगाचच धडधड वाढते, रक्तदाब वाढत जातो आणि मग आपल्याला सुद्धा असा अटॅक येऊ शकतो की काय, अशी भीती वाटत जाते. आणि मग हा जो वियोग आहे तो विषाद निर्माण करतो, नैराश्य निर्माण करतो, डिप्रेशन निर्माण करतो आणि त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी शरीर जे रक्त वाढवतंय त्याने रक्तदाब तुमचा वाढलेला येतो. काही वेळा तो अगदी कमी पण झालेला असतो, काही वेळा तो एक्साइटमेंटमुळे वाढलेला सुद्धा दिसू शकतो. तपासणी अहवाल वाचन हे आणखीन एक गंभीर कारण आज आपल्याला व्यवहारात दिसतं. व्यवहारामधलं मी जेव्हा पेशंटला विचारतो तुमचं ब्लड प्रेशर वाढलं हे तुम्हाला कसं कळलं, म्हटलं असं काही असं अंधुक दिसायला लागलं का, किंवा असं थरथरल्यासारखं वाटतंय का तुम्हाला, किंवा आणखीन घशाला कोरड पडते का, काय नेमकं रक्तदाब वाढलं हे तुम्हाला कसं कळतं, असं मी जेव्हा विचारतो त्यांना तेव्हा ते सरळ शांतपणे उत्तर देतात, जेव्हा तपासून घेतो तेव्हा ते वाढलेलं असतं. अरे मग तपासायला जायला सांगितलंच कोणी तुम्हाला, नाही पण आमच्याकडे ते मशीनच आता घरी आणून ठेवलंय. मी म्हटलं तुम्ही ओढवून घेताय सगळ्या संकटांना, हा बैल मुझे मार असं सगळं चाललेलं आहे. तुम्ही तपासायला जेवढं जाता, यंत्रांचा कृत्रिमरित्या जेवढा वापर करता, आता मी माझं प्रेशर तपासतो आता ते वाढलेलं असणार असा संकल्प करून जेव्हा तुम्ही तो बीपी कप बांधता किंवा त्याच्याकडे बघता किंवा त्या घड्याळाकडे बघत राहता तेव्हा रक्तदाब तुमचा वाढलेलाच राहणार आहे. जसा संकल्प तुमच्या मनामध्ये असतो त्या पद्धतीत परिणाम दिसतो. तुमचा संकल्प जर असा असेल, मानसिकताच अशी असेल की माझा रक्तदाब तपासला जातो तो वाढलेलाच मिळतो, मागच्या खेपेला वाढलेला मिळेल, आताही वाढलेला मिळेल. आमच्या शेजारी एक रेगी म्हणून बाई राहायच्या, आता हल्ली वारल्या त्या, परंतु त्या माझ्याकडे यायच्या आणि मला सांगायच्या, अरे विनय माझा जरा रक्तदाब तपास रे, आणि किती असलो तरी माझं नॉर्मल असा म्हणून सांग रे माका, माझं सोन होतो असं मला ती सांगायची, आधीच सांगायची. का तर तिच्या मनामध्ये जी भीती आहे ते भीती, तू माझा प्रेशर वाढला असं सांगितलंस की माझा आणखीन वाढणार, ती आधीच मला सांगून ठेवायची. पण असे पेशंट कमी असतात. अशा पेशंटना काय बोलायचं, कसं बोलायचं थोडंसं विनोदी शैलीत जर घेतलं तर त्यांचा वाढलेला रक्तदाब सुद्धा आपल्याला नॉर्मल आहे असं सांगता येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला एखाद्या पेशंट, फॅमिली पेशंट जर तुमचा असेल, फॅमिली डॉक्टर जसं असतो ना तसं आता फॅमिली पेशंट ही संकल्पना यायला लागली. एका डॉक्टरांकडे एका घरातले पेशंट जेव्हा येतात तेव्हा ती फॅमिली असती ओळखीची होते, त्यांच्या घरातली सगळी सुखदुःख डॉक्टरला माहिती असतात, त्यामुळे मग त्यांच्या घरातली मानसिकता कशी आहे ती कळत जाते. आणि मग इव्हन आता साध्या आडनावांवरनं सुद्धा समजतं. आता रेगे आडनाव मगाशी मी म्हटलं, आता हे अगदी पक्के सारस्व, त्यांच्या जेवणामध्ये काय काय असणार, त्यांच्या जेवणामधले पदार्थ निश्चित ठरलेले असतात. तेच पदार्थ त्यांच्याकडे फक्त सणासुदीला किंवा मासे नसणार, बाकी प्रत्येक दिवशी यांच्याकडे मासे असणार. सारस्वत
जे आहेत. सारस्वत ब्राह्मणांमध्ये मासे अत्यंत प्रिय असतात. गणपती नाही गेलो तरी त्याला सांगतो मासे होय अशी सांगणारी मंडळी असतात. त्यामुळे त्या विशिष्ट संस्कारांमध्ये वाढलेली जी मंडळी राहतात त्यांच्यामधल्या त्या आहारातल्या पद्धती ह्या सारख्याच आहेत. चौकटीच्या बाहेर नाही जात. तपासणी अहवाल रिपोर्ट केला तर शुगर वाढलेलं मिळते. रिपोर्ट केला तरच थायरॉइड वाढलेलं मिळतं. रिपोर्ट केला तरच अन्य काही गोष्टी आपल्याला समजतात. हा जो काही सगळा भाग येतो त्या भागामध्ये रिपोर्टचं वाचन जेव्हा केलं जातं आणि मग म्हटलं जातं अरे बापरे माझी शुगर वाढलेली दिसते तर बघा जरा तुम्ही हे 170 दिसतात की 110 दिसतात. 170च असा 170 म्हणजे वाढलेली आहे साखर. जोपर्यंत ती रिपोर्ट वाचत नाही तोपर्यंत तिला काही धडधडत नसतं किंवा काहीच नसतं. 170 वाढलेलं जेव्हा ते सांगतात डॉक्टर तेव्हा आणखी धडधडायला सुरुवात. हा मनाशी असलेला संबंध असतो. या सर्वसाधारण कारणामध्ये याचा विचार करायचा असतो. मनाशी असलेला संबंध आणखीन गोष्टी मनाचा हॉर्मोनशी संबंध आहे. मनाचा इंद्रियांशी संबंध आहे. मनाचा प्रत्यक्ष शरीराशी संबंध आहे. हे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला समजतं की या गोष्टी इंटरडिपेंडंट आहेत. एकमेकांवर अवलंबून आहेत आणि एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी जर आपण चिकित्सेमध्ये विचारात घेतल्या नाहीत तर त्यांना जे औषध सुरू होणार ते मरेपर्यंत औषध घ्यावं लागणार आणि रक्तदाबावरची औषधं ही कायमची घ्यावी लागतात. ही भीती जी मनात आहे तीच बीपीला पण वाढवते. म्हणजे भीती आणि बीपी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात येतंय. एक मनाशी संबंधित असते आणि दुसरी शरीराशी संबंधित असते. बीपी जेव्हा तुम्ही तपासता तेव्हा ते तुम्हाला शरीराशी संबंधित आहे असं वाटतं परंतु त्याचा थेट संबंध आपल्या मनाशी असतो. मनाचा इंद्रियांशी असतो. इंद्रियांचा हॉर्मोनशी असतो आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम असतो. मनाचा ताण डाव्या हाताच्या कोपऱ्यावर दिसतो. हे उजवा हात आहे हा डावा हात आहे. जिथे माझा आता कर्सर फिरतोय हा उजव्या हाताचा कोपर आहे. त्याच्यावरचा येणारा हा जो काळा डाग आहे जळल्यासारखा भाग आहे साधारणपणे हा जो काळा डाग आहे हा डाग कुठच्याही त्वचारोगाचा भाग नाहीये. तो उजव्या हातावर नाहीये हे मला अगदी प्रकर्षाने तुम्हाला सांगायचंय. हा जो डाव्या हाताचा कोपरा दिसतो त्याच्यावरचा जो काळा डाग आहे हा मनावरचा ताण असतो. अशा व्यक्ती कशाला तू एवढी घाबरते कशाला एवढं टेन्शन घेते तर ती डायरेक्ट रडायलाच सुरुवात करणार अशी ही यांची प्रवृत्ती असते. छोट्या छोट्या गोष्टींना भीती ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांचं बीपी हे वाढलेलंच राहतं आणि ते मनाच्या संदर्भात जेव्हा असतं जेव्हा तिला मी दाखवलं अरे तुझ्या हातावर काळा डाग आहे केवढा बघितलास का अरे हा कधी पडला काहीतरी लागलंय की काय म्हणून ती पुसायचा प्रयत्न करते परंतु तू म्हटलं अगं ते पुसू नकोस तू तुझ्या आत्मा आलेला आहे आणि हा कोपरा जो आहे ना आता इथे दिसतोय हा कधी आपण असं बघितला जात नाही सर्वसाधारणपणे. बाकी आपण आरशात चेहरा बघतो आरशामध्ये हात पायाचे समोरचे बघतो पण हे असं करताना उलट्या हातावरचा जो डाग आहे हा दिसत नाही. त्यामुळे हा काय म्हणूया आपण त्याला लक्षात न घेण्यासारखा असा असा तो असतो. त्यामुळे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल लक्षात ठेवावा लागेल कारण शरीराचा मनाशी मनाचा शरीराशी जो संबंध आहे आणि हेच तर आपलं टायटल आहे बीपी आणि भीती हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता या हॉर्मोन्सचा संबंध जो असतो अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्या अंतःस्रावी ग्रंथींचा डायबिटीसशी संबंध अंतःस्रावी ग्रंथींचा ब्लड प्रेशरशी संबंध किंवा किडनीचा ब्रेनचा ॲड्रिनल ग्लँडचा ह्या सगळ्यांचा इंटरनल संबंध जो असतो ना हा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आता पुन्हा आणखीन एक प्रश्न म्हणण्यापेक्षा मी उत्तरच सांगतो की या सगळ्या अवयवांना मनामार्फत इंटरलिंक केलेला आहे. आता समजा एखादं माझा हा हात फ्रॅक्चर असेल शोल्डरला काहीतरी माझ्या सूज आहे पडलोय मी सूज आलेली आहे. आता हा हात जेव्हा मी इकडनं तिकडे हलवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुद्धा माझा रक्तदाब थोडासा बदलणार आहे कारण जो बदलतोय तो रक्तदाब जर छोट्या छोट्या गोष्टींनी मनातली भीती तसं नेचर असेल तर मग तुम्हाला किंवा काही औषधं अंतःस्रावी ग्रंथींची कामं नीट होण्यासाठी जसं थायरॉइड आहे थायरॉइडची गोळी घेण्याचा प्रयत्न केलात डायबिटीसची गोळी घेण्याचा प्रयत्न केलात पण तुम्ही एकच हॉर्मोन बदलत नाही त्याच्या मागची जी लिंक असते ही सगळी लिंक बदलत जाते. म्हणजे घड्याळाला तुमच्याकडे असं तुम्ही बघितलं तर 3 काटे तुम्हाला दिसतात पण हे 3च काटे हलतात असं नाही त्याच्या मागे 16 चक्र आतमध्ये असतात. ती जेव्हा हलतात तेव्हा हे 3 काटे हललेले दिसतात. जेव्हा तुमच्या रक्तदाबात 2 आकडे बदलतात तेव्हा आपली जी हॉर्मोन्स आहेत ती सगळी
कमी जास्त होत असतात. त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला तो रक्तदाबाचे जे 2 आकडे 120-80 याच्यामध्ये वाढ झालेली दिसते. एकमेकांशी संबंध असतो. हा संबंध आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. अंतःस्रावी ग्रंथी आहेत, किडनी मध्ये त्यावर असलेल्या ऍड्रिनल नावाच्या ज्या ग्लँड्स आहेत, यांना सुद्धा अचानक बसलेला धक्का जो असतो, मानसिक धक्का, त्या मानसिक धक्क्यातनं वाचवायचं असतं किडनीला किंवा मेंदूला, फुफ्फुसांना. त्यासाठी या ऍड्रिनल ग्लँड एकदम ऍक्टिव्हेट होतात आणि तुमच्या पोटात असं धस्स होणं, असा आपण व्यवहारात शब्द वापरतो. हे जे धस्स होणं आहे म्हणजे कसं, अचानक येऊन नागाने तुमच्या समोर असा फणा असा मनडोले मेला तनडोले असं जर डोळ्याला लागला आणि आवाज त्याचे यायला लागले फुस 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 फुस, तर भीती वाटणार नाही का? हे जो आणि पोटात गोळा येतो, सगळ्यात महत्वाचं काय असतं, अशाला पोटात गोळा येतो आणि मग लघवीला झाल्याची भावना निर्माण होते, घाम फुटायला सुरुवात होते. ह्या सगळ्या ऍड्रिनल ग्लँडचं काम सुरू झालेलं असतं. ब्रेन मधनं सुद्धा अशा काही सिक्रिशन्स ऑटोनॉमसली होत असतात, आपोआप होत असतात. जसं एखादी वाईट बातमी ऐकली तर मुद्दाम असं डोळा असा पिरगळावा लागत नाही की त्याच्यातनं अश्रू यायला पाहिजे. डोळा न पिरगळता सुद्धा आपण अश्रू निर्माण करू शकत असतो. हे ब्रेनचं कोरिलेशन जे असतं, ह्या भावनांशी असलेला संबंध जो असतो, बोन मसल्स, टिश्यू ग्रोथ, फॅट मेटाबॉलिझम, हायपोथॅलॅमस आहे किंवा न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत त्याच्यामधल्या, इथे सगळा संबंध येत असतो. ग्रोथ हॉर्मोन्स काही असतात, ऍड्रिनल कॉर्टेक्स आहे, TSH आहे, टेस्टिस आहे, ओव्हरीज आहे, स्किन आहे, मेमरी ग्लँड्स आहेत, गर्भाशयाचे काही स्मूथ मसल्स आहेत, किडनी मधले ट्युब्युल्स आहेत, काही ADH सारखी म्हणजे अँटी डायरेटिक हॉर्मोन्स काही जे असतात, ऑक्सिटोसिन आहे, प्रोलॅक्टिन आहे, मेलॅनोसाइट्स काही स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स आहेत, गोनेडोट्रॉफिक काही हॉर्मोन्स आहेत, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स आहेत, ॲड्रिनोट्रॉफिक काही हॉर्मोन्स आहेत. ह्या सगळ्यांचा संबंध रक्तदाब वाढण्याशी असू शकतो. या सगळ्या ग्रंथींची कामं, अंतःस्रावी ग्रंथींची कामं जर कुठे बिघडलेली असेल, त्याच्यावर आलेला दाब किंवा एखादी अवयव ग्लँड काढूनच टाकलेली असेल, पॅन्क्रियास काढूनच टाकलं, तर त्याचा सिस्टीमचा रिव्हर्स परिणाम होत जाणार आहे आणि मग आपल्याला रक्तदाब वाढलेला दिसायला लागणार आहे. षड्रिपू जे सांगितलेलं आहे, काम, क्रोध, मोह, दंभ, मद आणि मत्सर, ह्या सगळ्याला एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द त्याला जोडले गेले, जे की गोष्ट जरी याची सांगायची ठरवली तरी एकाची गोष्ट तुम्हाला सांगता येईल. कामाने पीडित झालेला जो माणूस आहे, रावण आहे, त्याला कामभावना मनात निर्माण झाली आणि त्यामुळे त्याच्या दशग्रंथांचा अभ्यास सगळ्या बाजूला पडला आणि त्याच्या मनामध्ये जो कामभावना निर्माण झाली, सीतेविषयीची कामभावना निर्माण झाली, ती भावना एवढी प्रगल्भ होती की त्याला बाकीचे सगळे मोहमाया या सगळ्यांचा विसर पडला, काय चांगलं काय वाईट याचा विसर पडला आणि मग त्याला हार मानावी लागली आणि त्याच्या सगळ्या साम्राज्याला सोडून लागला. केवळ काम हा षड्रिपू त्याच्या मनामध्ये त्याला संयमित ठेवता आला नाही म्हणून, आणि मग त्याचा ब्लड प्रेशर प्रत्येक वेळेला वाढत राहणार. धारणीय वेगांचं धारण केलं नाही तर आणि अधारणीय वेगांचं धारण केलं तरी सुद्धा रक्तदाब वाढणार आहे. धारणीय वेगांचा मी मुद्दाम बोलतो या विषयावर. क्रोध जो आहे त्या क्रोधावर तुम्हाला संयम आणला पाहिजे. शांत शांत, ओम शांती ओम शांती असं तुम्हाला म्हणता यायला पाहिजे. किंवा मनातल्या मनात राग आल्यानंतर, क्रोध म्हणजे राग, क्रोध हा 2 पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येऊ शकतो. एक जो आहे हा क्रोध हा जिजाऊबाई साहेबांना आलेला होता. त्या प्रचलित परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष भोसले राजघराण्यामधल्या एका सुनेला उचलून नेलंय मोगलांनी आणि बांगलादेश मधली परिस्थिती काही वेगळी नाही. आज तशीच आहे परिस्थिती. तिथल्या राजघराण्यामधल्या सगळ्या स्त्रियांची अंतर्वस्त्र आणून ते त्या टीव्हीवर दाखवतायत आणि त्यांचे व्हिडिओ बनवून पाठवतायत. त्या कपडे घालून वेगवेगळ्या प्रकारचे विविध हावभाव करून दाखवतायत, गळे कापतायत, वर्ण ढकलून देत आहेत. हे सगळं जे आहे या क्रोधाला काही परिसीमाच नाहीये. ह्या क्रोधाला संयमात ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. भावनांवर संयम ठेवणं आवश्यक आहे. मोहाचे क्षण जसे असतात त्या मोहापासून जर तुम्ही दूर राहिला नाही, पावभाजी खायची नाही असं ठरवून जेव्हा तुम्ही जाताय, परंतु तिथे गेल्यानंतर मला मोह पडतो आणि खाऊया पावभाजी, काही होणार नाही असं म्हणून जेव्हा तुम्ही पावभाजी खाता तेव्हा तुम्हाला ऍसिडिटी वाढते, पित्त वाढतंय आणि मग उगाचच मनात परत विचार येत राहतात, उगाच खाल्ली पावभाजी. जेव्हा संयम आणायला पाहिजे होता तसं न ठेवता नंतर त्याच्यावर गतम स्वच्छम काय उपयोग आहे त्याचा? गोष्ट घडून गेली आणि तुम्ही विचार करताय, याने प्रेशर वाढू शकतं. आणि म्हणून एकदा तुम्ही खाऊन मोकळे झाला की विसरून जा. तुम्ही सांगतो आहारातले काही नियम जे आहेत त्याच्यात मी म्हणजे मनावर परिणाम होऊ नये यासाठी काय करायचं, खा आणि विसरून जा.
असं केलंच ना तर मग काही प्रॉब्लेम नाही. मग पिझ्झा पण खाऊ शकता, भेळ पण खाऊ शकता, दही पण खाऊ शकता आणि पाणीपुरी पण खाऊ शकता. दंभ जो आहे ना, अहंकार जो आहे, या केवळ रावणाला केवळ कामानेच बांधलेलं होतं असं नाही. हे सगळे षड्रिपू त्याला उलटे झालेले होते आणि त्याला संयम ठेवता आला नाही. दंभ म्हणजे अहंकाराचा सख्खा सावत्र भाऊ असं म्हटलं तरी चालेल. अहंकार जो आहे ह्या अहंकारामध्ये मी मोठा, मका कोण सांगतो, मका कोण गुरु नाही, म्हणजे मालवणी भाषेत मी बोलते मुद्दा. तर ही जी काही संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये जो दंभ आहे, अहंकार जो आहे, हा सात्विक अहंकार नाही, तामसी अहंकार, राजसिक अहंकार जो आहे त्याला दंभ असं म्हटलंय. एखाद्या राजकीय पक्षाचे पुढारी जर तुम्ही बघितले सगळेच्या सगळे, हे सगळे दंभयुक्त असतात. त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये मगरुरी असते. त्यांना आपण दारू पितोय, आपण गुटखा खातोय, आपण खोटं बोलतोय, याविषयी यत्किंचितही दोष वाटत नाही, त्याला दंभ असं म्हणतात. ह्या सगळ्यांचं प्रेशर बघायला गेलं तर ते तुम्हाला वाढलेलं मिळतं. मद हा सुद्धा त्याचा चुलत भाऊ, सावत्र भाऊ असं म्हटलं तरी चालू शकेल अहंकाराचा. आणि मत्सर म्हणजे जलसी ही तुमची आतल्या आत असते. भला मेरी कमीज उसकी कमीज से सफेद क्यों नहीं, असं त्या मरणावरच्या तिरडीवरच्या प्रेताला सुद्धा वाटतं. अरे त्याची तिरडीवरचा मांजरपाट चांगल्या क्वालिटीचा, माझा मांजरपाट 30 रुपयावाला, त्याचा 60 रुपयावाला. मरणारा मड देखील असा विचार करतोय. मत्सर हा असा शेवटपर्यंत सुद्धा आपल्या मनात जर असला तर तुमचं प्रेशर वाढल्याशिवाय राहणार नाही. मनाचं स्थान जे आहे हे सगळे शरीर संचारी आहे, पण मुख्य स्थान हृदय आहे. आणि मनाचं स्थान जर हृदय असेल तर मनाचा बीपीशी संबंध निश्चित येणार. कारण हृदयातनं ज्या दशवाहिन्या 4 वर 4 खाली आणि तिरप्या बाजूला इकडनं 2 इकडनं 2 अशा ज्या रक्तवाहिन्या जाणाऱ्या आहेत, एकूण 10 रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या 10 रक्तवाहिन्या त्यांचं हृदयातनं जे प्रक्षेपण होणार आहे रक्ताचं प्रक्षेपण या स्रोतसांमध्ये डोक्याकडे जाणाऱ्या, हाताकडे जाणाऱ्या, पायाकडे जाणाऱ्या, पोटाकडे जाणाऱ्या, त्याच्याबरोबर मन सुद्धा प्रवाहित होत असतं. त्यामुळे मनात निर्माण होणारे इम्पल्स जे आहेत ते हृदयातनं रक्तामार्फत सगळीकडे जातात. आणि म्हणून घाबरवलं, भीती वाटली किंवा राग आला, या सगळ्यांचा संबंध हृदयाशी जोडला जातो. आणि ज्ञानो हृदय स्थिता असंही म्हटलेलं आहे. ज्ञानवायू जर प्रकोपित झाला असेल तरी सुद्धा या ब्लड प्रेशर वाढण्यासाठी त्याचा परिणाम दिसत जातोय. हृदयम चेतना स्थान मुक्तम सुश्रुत देहिनाम तमोभिभूते तस्मिन् देहिनम असं म्हटलेलं आहे सुश्रुताचार्यांनी शारीरिक स्थानातल्या 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकात. चरकाचार्य पण तेच म्हणतात. सूत्रस्थानातल्या 30व्या अध्यायामध्ये ते असं म्हणतात, आत्माच्या सगुणश्चेत, चेत म्हणजे चिंत्यमच हृदय संश्रितम, चेतना जी आहे ही हृदय संश्रितम असं ते म्हणतात. षडंगम विज्ञानम इंद्रियांनी अर्थ पंचकम असं जे सांगितलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे. तर हे चरक जे आहेत त्या चरकांनी सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे. भारतीय विचार प्रणाली परमपूज्य ब्रह्मचैतन्य रवींद्र महाराज काय म्हणतात, देहाचा संबंध मनाशी आहे, मन हृदयामध्ये आहे, म्हणून मन नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल असं रवींद्र महाराज पण म्हणतात. गुलाब महाराज पण तसंच म्हणतात. रक्तदाब वाढण्याची सर्वसाधारण कारणं जी आहेत ती जी शारीरिक कारण आहेत ती आपण पुढच्या महिन्यामध्ये दुसऱ्या गुरुवारी बघणार आहोत. आता आपण आध्यात्मिक आणि मानसिक कारणांचा बीपी आणि भीती याशी काय संबंध आहे हे आपण टप्प्याटप्प्याने बघितलं. आपण पुढचं जे व्याख्यान 7वा भाग जो असेल तर त्याची सर्वसाधारण कारणं जी आहेत त्याच्यात शारीरिक कारणांमध्ये अवयव विकृती मी बोलून ठेवतो, फक्त सुरुवात करून ठेवतो. फिजिओलॉजिकल डिफॉर्मिटी ज्या आलेल्या आहेत, ऍक्सिडेंटल विकृती ज्या आलेल्या आहेत. आता काही जणांचं मेंदूचं ऑपरेशन होतं, काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं, काही जणांचं लिव्हर ऑपरेशन होतं, किडनी काढून टाकली जाते. अशा अवयव विकृतीमुळे जे काही रक्तावर परिणाम होणारा आहे त्याचा परिणाम रक्तदाब वाढू शकतो. औषधं घेतली आपण ते पुढे बघणारच आहोत सगळं. त्यामुळे आता आपण हे सेशन इथे थांबवूया. तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेऊया आणि त्या प्रश्नांची उत्तरं मागच्या भागात ज्यांची झालेली नाहीयेत ती सोडवण्याचा प्रयत्न करू. ती सोडवण्याचा प्रयत्न केला की आपले सेशन यशस्वी होईल असं मला वाटतंय. तुमच्या मनात जर रक्तदाब, आध्यात्मिक आणि मानसिक कारण याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारायला हरकत नाही. तुमच्यासाठी माईक ओपन आहे. 8:43 झालेत. 9 वाजता आपण व्याख्यान थांबवणार. जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल आणि चॅट बॉक्स मध्ये लिहून ठेवला प्रश्न तरी चालेल
किंवा हात वर करून विचारला तरी चालेल. प्रश्न विचारून त्याचं उत्तर मिळालं की हात खाली करण्यासाठी जिथनं तुम्ही हात क्लिक केला तिथंच क्लिक करायचं, म्हणजे तो हात परत डाऊन होतो. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, नाहीतर आपण 9 वाजता हे सेशन थांबवणार आहोत. 15 मिनिटं तुमच्यासाठी माईक ओपन ठेवलेला आहे. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुमच्या मनात जर प्रश्न नसेल आणि तुमच्यापैकी जे रक्तदाबावरची औषधं घेतात, ॲलोपॅथी मधली औषधं जर तुम्ही घेत असाल तर ती औषधं घेऊन तुमचा फायदा काय काय झाला आणि किती वर्ष औषधं घेतात ते मला जरा जाणून घ्यायचं आहे. त्या औषधाने फायदा काय काय झाला हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारून बघितला तरी चालू शकेल. म्हणजे मी प्रेशरचं औषध 12 वर्ष घेते, 14 वर्ष घेते, काही जण तर 40-40 वर्ष औषधं घेतात. 40 वर्ष औषधं घेऊन माझा फायदा काय झाला असं एकदा अनालिसिस, ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो, आत्मपरीक्षण म्हणतो, असं एकदा करून बघा. म्हणजे तुम्ही लगेच औषधं बंद करा असं मी म्हणत नाहीये, परंतु अनालिसिस करायला हरकत नाहीये की मी 12 वर्ष औषधं घेतोय, फायदा काय झाला, तोटा काय झाला. प्रत्येक गोष्टीला फायदा तोटा अगदी व्यापारी पद्धतीने तुम्ही विचार केलात ना तरी सुद्धा तुम्ही असं एक पेन हातात घ्या आणि कागद हातात घ्या आणि चक्क लिहून काढा. ब्लड प्रेशरची गोळी किती वर्षांपूर्वी सुरू आहे, 15 वर्ष सुरू आहे, फायदे काय काय झाले माझे आणि तोटे काय काय झाले. फायदा जर दिसत असेल तर जरूर तुम्ही गोळी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तोटा जास्त दिसत असेल तर मात्र गोळी बंद करायला घाबरू नका. कारण बीपी आणि भीती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्ही घाबरलात समजा प्रेशर तुमचं वाढलंच म्हणून समजा. हा बोला, सीमा सावंत ताई बोला, अनम्यूट व्हा आणि प्रश्न विचारा. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही अनम्यूट होऊन प्रश्न विचारला तरी चालेल. अनम्यूट व्हा, अनम्यूट. तुमचं स्पीकरचं बटन ऑफ आहे. हा ओके. 20 वर्ष झाली, 20 वर्ष मला म्हणून असते मी. तेच ना, 20 वर्ष झाली. तुमचं आता वय किती आहे? वय झालं माझं 64 पूर्ण. 64. आपण 65 करूया. उरलेल्या 35 वर्षांचा विचार जर केला तर तुम्ही आधीची 20 वर्ष आणि उरलेली 35 वर्ष एवढी वर्ष औषधं घेणार आहात का? तर त्या औषधांचा फायदा काय झाला, 20 वर्षात फायदा काय काय झाला. म्हणजे माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, तपासायचं नाही. न तपासता तुम्हाला तुमचं प्रेशर नॉर्मल झालेलं समजतं का? तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय परिणाम झाला की आपलं उगाच मानसिक समाधानासाठी मी आपली गोळी घेतेय म्हणून मी आता माझं प्रेशर नॉर्मल आहे की आता दिले डॉक्टरनी म्हणून मग ती काय आणि सौम्य गोळी आहे, 5 मिलीग्रामची गोळी, स्वस्त आहे, 20 रुपयालाच गोळी आहे असं म्हणून सुद्धा प्रेशरच्या गोळ्या खाणारी अनेक मंडळी मी आज बघतोय. परंतु ह्या गोळ्यांचे साईड इफेक्ट आहेत, हे साईड इफेक्ट मी माझ्या पहिल्या 4-5 व्याख्यानामध्ये सांगितलेले आहेत. ते तुम्ही एकदा मुद्दाम बघा, ऐका, ते जरा सगळे भाग सगळे ऐका. म्हणजे ह्या ब्लड प्रेशरच्या गोळीचे साईड इफेक्ट, तुम्हाला साईड इफेक्ट कसे शोधायचे तर तुम्हाला मोबाईलवर गुगल नावाचं जे ऍप असतं त्या ऍप मध्ये जायचं आणि त्या ऍपला विचारायचं तुम्ही जी काही गोळी घेताय त्या गोळीचं नाव टाकायचं, तिथे टाईप केलं तरी चालतं आणि प्लीज टेल साईड इफेक्ट ऑफ टॅबलेट टेल्मा 40 असं विचारलं तर त्या टेल्मा 40चे साईड इफेक्ट तुम्हाला तिथे लिहून मिळतात. 14-15 साईड इफेक्ट आहेत. मी तुम्हाला मुद्दाम मी माझ्या मोबाईलवर ऐकवतो, तुम्हाला ऐकवलं सुद्धा जातं. आता आपल्याकडे फॅसिलिटी अशा आहेत की या सगळ्यांचे साईड इफेक्ट ऐकवले जातात. जर तुम्हाला ऐकता आलं तर ऐका. मी नुसतं त्या गुगलला विचारतो प्लीज टेल साईड इफेक्ट ऑफ टॅबलेट टेल्मा 40. ऐका, ही इन्फॉर्मेशन त्यांनी जी दिली टेल्मा साईड इफेक्ट जे आहेत ते कुठे कुठे साईड इफेक्ट आहेत. According to pharmacy, an overdose of Telma 40 tablets can cause symptoms like irregular heartbeat, dizziness, low blood pressure, fainting, and sometimes even kidney failure. Seek emergency medical help if you have taken too much of this medicine and are experiencing any of the side effects. तुम्हाला ऐकायला जर आलं असेल तर त्यांनी जे साईड इफेक्ट सांगितले ऐका, मी आता वाचून दाखवतो. Telma 40 tablets can cause symptoms like irregular heartbeat,
म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित होणं, डिझिनेस म्हणजे चक्कर येणं, लो ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब गरजेपेक्षा कमी निर्माण होणं, फेंटिंग फेंटिंग म्हणजे चक्कर येणं आणि समटाईम्स इव्हन किडनी फेल्युअर. आता हे किडनी फेल्युअर का होते आता मी तुम्हाला वाचून दाखवलं. इथे जे काही मला गुगलमध्ये जे सांगितलं गेलं ते मी वाचून दाखवलं. किडनी फेल्युअर जे आहे ते त्या गोळीचा सगळा निचरा जो आहे, ती गोळी शरीरातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग किडनी आहे. आणि असं गेली 16 वर्ष जर तुम्ही ती गोळी खात असाल तर ती तुमच्या किडनीमधून बाहेर पडते आणि मग त्या किडनीमध्ये सगळं बाहेर पडत नाही, ते आतमध्ये चिकटून बसतं आणि मग आता तुमचं क्रिएटिनिन वाढतंय, आता मग आपण डायलिसिस करूया, अशा पद्धतीत डॉक्टर तुम्हाला घाबरून टाकतात. आणि मग एकदा तुम्ही घाबरलात की मग काय पुढे भीती आहे तुमच्या मनामध्ये. मी घाबरत नाही. मी नाही घाबरली. मी काय केलं, कधी कधी गोळ्याच घेतल्या नाहीत. तसंच करायचं. आणि डॉक्टर काय म्हणतायत मला, माझे डॉक्टर मला म्हणतायत, अरे तुम्हाला एवढी वर्ष झाली त्यामुळे बरी आहे किडनी तुमची. मग ती एवढी कशी खराब झाली नाही असंच त्यांना आश्चर्याने ते विचारतात. आश्चर्य वाटलं. एवढं होऊन सुद्धा तुमची किडनी चांगली कशी असं विचारतात ते. त्यामुळे तसा ते खरं विचारतात, कारण ह्या गोळ्यांना साईड इफेक्ट खूप आहेत आणि म्हणून आपल्याला साईड इफेक्ट टाळायचे आहेत आणि टाळायचे आहेत म्हणून आपल्याला त्या गोळ्या बंद करायच्या आहेत. आणि कोणाचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर विचारा. विवेक कुलकर्णी ज्यांच्याकडे आहे त्यांना जर विचारायचं काही असेल तर विचारा. अनम्यूट व्हा आणि प्रश्न विचारा. अनम्यूट व्हा ताई, अनम्यूट व्हा. अनम्यूट व्हा म्हणजे तिथे जे स्पीकरचं बटन आहे ना त्याच्यावर हात लावा की त्याच्यावरचं आडवी रेष जाते आणि स्पीकर ओपन होतं. विवेक कुलकर्णी तुमचा माईक बंद आहे. तोपर्यंत राजश्री अश्निकर. ह्या आध्यात्मिक आणि मानसिक बीपीचा त्रास होतोय हे लक्षात आलं. तर नेमकं योग प्राणायाम करावा की मानसोपचार तज्ञाकडे जावं की पॅरलली औषधं पण घ्यावी? वा, मस्त प्रश्न, एकदम छान प्रश्न विचारला, मला आवडला प्रश्न. काय करायचं तर रक्तदाब नॉर्मल होण्यासाठी तो ॲबनॉर्मल आहे का आपल्यासाठी हे आधी पहिल्यांदा ठरवायचं. तो कोणत्या कारणाने वाढलाय, तो मानसिक कारणाने वाढलाय, मग ते मानसिक कारण कमी करायचं. तुम्हाला मी एक प्रश्न सांगतो म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. बऱ्याचदा आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात मानसिक गोष्टी, फॅमिली नाही, आपण नाही टाळू शकणार नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांचा विचारच करणं सोडून द्या. आपण परिस्थिती बदलायला जातो, परिस्थिती बदलत नाही. आपल्या घरातली माणसं आहेत, ती घरातली माणसं बदलू शकत नाही. एक देवाने नवरा दिलेला आहे तो सुद्धा आपण बदलू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पार्टनर आपण बदलू शकत नाही, म्हणजे प्रत्यक्ष बदलू शकत नाही किंवा स्वभावात सुद्धा बदलू शकत नाही. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आता काय करायचं, आपणच बदलायला सुरुवात करायची, स्वतःला बदलायला सुरुवात करा. परिस्थिती बदलत नाही, मनस्थिती बदलायची. किंवा काही गोष्टी ऍक्सेप्ट इट अँड गो अहेड. या सगळ्याचं उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला. चिकित्सा कशी करायची या सगळ्याची मी कारणं सांगतोय ना, या सगळ्याच्या चिकित्सा पण मी सांगणार आहे. आध्यात्मिक चिकित्सा काय होणार, मानसिक चिकित्सा काय होणार, शारीरिक चिकित्सा काय होणार. प्रत्येक वेळेला प्राणायाम करून नाही फरक पडणार. तुम्हाला काही ठिकाणी जप करावे लागतील. जी आध्यात्मिक कारण आहे, पूर्वजन्मीची जी काही पुण्य तुमची कमी पडली आणि मग काही रोग झालेले आहेत, त्याला तुम्हाला साधना वाढवावी लागेल. आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं तर तुम्हाला नामस्मरण करणं हा एक सोपा फॉर्म्युला असू शकतो. मग त्यामध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा जप केला तरी फायदा चांगला होईल. किंवा शांत जप करायचा असेल तर पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी असा जप करू शकता. कुलदेवीचा जप करू शकता. श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः असा जप केला तरी चालेल. रामाचा जप, शंकराचा जप हे पण शांत देव आहेत, त्यांचा जप करण्याची पद्धत तुम्हाला समजली पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम असा जप केला तर तुम्हाला शांती अनुभवता येईल. जय श्रीराम असं म्हटलं तर आहे ते प्रेशर आणखीन वाढेल तुमचं. शंकराचा जप जो आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शांत जप तुम्हाला करायचा. हर हर महादेव असा जप जर तुम्ही केलात तर तुमचं प्रेशर कमी झालेलं सुद्धा वाढणार. आणि हे जप वाढवण्यासाठी आहे ना, प्रेशर वाढवणं. आता जे युद्धाला जाणारे सोल्जर्स आहेत, सैनिक आहेत, त्यांचं प्रेशर, त्यांच्या अंगात जोश यायला पाहिजे, वीररस तयार व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग हर हर महादेव, जय श्रीराम अशा ज्या घोषणा दिल्या जातात ह्या घोषणांनी तुमचा रक्तदाब वाढवला जातो. घोषणा ज्या असतात, उद्घोषणा, जय भवानी, जय शिवाजी,
तर हे जे सगळ्या गोष्टी असतात, शिवाजी महाराज की जय यांनी तुमचं रक्तदाब वाढला जातो. किंवा ढोल वाजवणं, ताशा वाजवणं, नगारा वाजवणं, चौघडा वाजवणं, हे जे काही ऐकतं, मोठे आवाज ऐकणं, ह्याने सुद्धा तुमचा रक्तदाब वाढू शकतो. हो, बाजूने मोठी मिरवणूक जाते आणि त्यांच्याकडे बेंजो जर वाजत असेल तर तुमच्या हृदयाचे ठोके असे धडधड धडधड धगधग धगधग असं सुद्धा व्हायला लागतात, डोकं दुखायला लागतं, एवढा आवाज असतो त्यांचा. म्हणजे आणि प्रेशर कमी होण्याची ऐवजी प्रेशर वाढू शकतो. म्हणजे ही जे काही म्युझिक सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधले दोष आहेत. आता याच्या ऐवजी मी उलट सांगतो तुम्हाला, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही फ्ल्यूट ऐकलीत, मुरली ऐकलीत, बासरी ऐकलीत, तर तिचे सूर जे आहेत ते अगदी शांतपणाकडे जाणारे आहेत. अशी बासरी ऐकली तर तुम्हाला रक्तदाब कमी होणार आहे. पण तुम्ही ढोल आणि ताशा आणि गजर आणि बिगुल जर ऐकलात तुम्ही तर तुमचे ठोके वाढणार आहेत. हे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात त्यामुळे त्या परिस्थितीचा विचार करा आणि मानसिक आणि आध्यात्मिक कारणांचा विचार करून ते कारण कमी करण्याचा प्रयत्न करायचा. सगळं आपल्याला नाही टाळता येणार आहे. पुन्हा सांगतो, सूर्य तसाच राहणार आहे. सूर्यापासून येणारे किरण थांबवण्यासाठी तुम्ही खिडकी बंद करू शकता, पडदा उडू शकता, काचा रंगीत लावू शकता. एवढं सूर्याचं थांबवणं उगवणं तुम्ही बंद करू शकत नाही. त्यामुळे तुमचे भोग जे आहेत, आध्यात्मिक भोग त्याला म्हणतात, ते तर तसेच राहणार आहेत. पण तुम्हाला तीव्रता कमी करता येईल नामस्मरणाचा उपयोग. मानसिकता कशी कमी करायची आपण ते बघणार आहोत पुढे. आपण सगळ्या मोठं सेशनच होणार आहे, त्याच्यात मी तुम्हाला सविस्तर ते सांगू शकेन. विवेक कुलकर्णी, विवेक कुलकर्णी मला प्रश्न विचारा. तारखेला आले होते तुमच्याकडे पुण्यामध्ये. हॅलो, बोला ना. हा, पुण्यामध्ये आले होते 2 तारखेला. सुषमा कुलकर्णी बोला ना. हा, मला औषधं दिली आहेत तुम्ही, हिंगाष्टक वगैरे. तर त्याचं मला थोडं कसं होतंय, दम लागतोय अजून आणि जड जड वाटतंय अंग जरा. पूर्वी अंगाला खास पण येत नाही. पोट साफ होतंय की नाही? पोट साफ होत नाही. पहिले 3 दिवस तुम्ही ते ह्याचं दिलं होतं ना, पोट साफ होण्यासाठी, जर ते घेतलं त्यानं व्यवस्थित झालं पोट साफ. पुन्हा कालपासून रात्री अर्धी गोळी घेते, त्यानं सकाळी 8 जुलाब झाले. मग पटकन परत अजून 1-2-4 दिवस घ्या. पोट साफ आणि गेलं ना की डोकं मान दुखते, अंगाला खाज येते मात्र. हो, मग तेच नाही, अजूनही जरा पोट साफ व्हायला पाहिजे. पोटात जो गॅस काढलेला असतो तो सगळा वर चढला की तुमच्या हृदयाला फुफ्फुसाला दाबून टाकतो, लिव्हरला दाबून टाकतो आणि त्यामुळे मग खाज येणं किंवा धडधड वाढणं, झोप न लागणं, खांदे दुखणं, इथे येऊन सगळा गॅस अडक करतो. सगळा वाताशी संबंधित आजार असतो. हा, त्याला जरा हो, तीच औषधं कंटिन्यू करा. अजून 1-5-6 दिवसांनी माझ्याशी परत फोन बंद बोला. बरं बरं, चालेल. थँक्यू. आणि कोण प्रश्न विचारणार आहे का? नाहीतर आपण थांबूया. अनेकाजी समर्थ होऊया. समर्थ सगळ्यांनी नेहमीप्रमाणे छान अटेंडन्स दाखवली, त्याबद्दल थँक्स. जास्तीत जास्त हे सेशन्स इतरांपर्यंत पोहोचवू द्या आणि हे सेशन्सचे जे उद्देश आहे की लोकांना घरी बसल्या जेवढा गायडन्स देता येईल तेवढा देता येईल आणि फर्स्ट स्टेजला लोक या गोष्टींपासून अवेअर होतील. त्यासाठी तुम्ही स्वतःही त्याचा फायदा घ्या आणि दुसऱ्यांपर्यंत हा फायदा पोहोचवू द्या. आणि जी लिंक तुम्हाला आज मिळाली ती आमची कायमस्वरूपी लिंक आहे, तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे. दर गुरुवारी संध्याकाळी 8 ते 9 अशा प्रकारचे मेंटली होणारे जे आजार आहेत, मग ते फिजिकल आजार असतात, मेंटल आजार असतात किंवा इतर असतात, मग मेंटल कारणांमुळे होणारे जे आजार आहेत त्याविषयी हे रिलेटेड सेशन्स असतात. तरी जास्तीत जास्त लोकांनी दर गुरुवारी 8 ते 9 ह्या सेशन्सला हजर राहावं. थँक्यू डॉक्टर दामले, छान सेशन झाल्याबद्दल नेहमीप्रमाणे. थँक्यू एव्हरीबडी. सेशन संपला मी जाहीर करते. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी 8 ते 9. थँक्यू. यापूर्वी झालेले भाग सगळे तुम्हाला तुमच्या लिंकवर, जिथे लिंक मिळाली तिथे उपलब्ध आहेत. युट्यूबवर सर्च केलं तरी तुम्हाला ती लिंक परत मिळू शकेल.